बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूजनीय भिक्षू संघ व भिक्षुणी संघ यांना प्रथम मी त्रिवावंदन करते. तिथं बसलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालबालिका यांना सर्वांना खूप सारी मंगलमय देते. वर्षवासाच्या काळामध्ये मी 2,500 वर्षापूर्वीपासून ही प्रथा चालू आहे. भगवंताच्या काळापासून वर्षवासाच्या काळामध्ये श्रावणी शिबिर मी भगवंत पहिल्यापासून करत होते. त्या अनुसारच मी हे शिबिर आयोजित केलं आहे. आयोजित करण्यासाठी मला औरंगाबाद सोडून थोडं आउटसाईडला म्हणजे ग्रामीणमध्ये बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी शिबिर आयोजित केलं आहे. या सेंटरचे जे मुख्य आहेत भदंत एस प्रज्ञाबोधी यांच्या नेतृत्वाखाली ठेवण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे माझा हेतू एकच होता तर मी शिबिर श्रावणी आणि श्रावणी हे शिबिर मी दोन्ही एकखट्टी करते. पण सेंटरला म्हणजे सेंटर वेगळं आहे आणि माझा असं संकल्प होता का मी जेव्हा भिक्षुणी होईल त्यावेळेस मी काहीतरी जगामध्ये म्हणजे काहीतरी करत असा माझा संकल्प होता. मी ते करत आहे. मी एक श्रावणी आहे. त्याकरता माझे गॉडफादर भदंत एस प्रज्ञाबोधी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर आयोजित केलेलं आहे. शिबिरामध्ये कमीत कमी 20 महिलांचे नाव आलेलं आहे, 20 पुरुषांचं नाव आलेलं आहे. 50चं टार्गेट आहे. बुद्धभूमी मावसाळा या सेंटरला हे शिबिर आयोजित केलेलं आहे. संभाजीनगरमधून 7 महिला आहेत. बरेचसे महिला लावतात. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आदरणीय एस प्रज्ञाबोधीजी महाथेरो, भिकुनी आर्या अभिधम्माजी आणि म्हणजे सागर बोधी, आपण सर्व पत्रकार बंधूंनी खरं तर बौद्ध धर्मामध्ये आषाढ पौर्णिमेला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमा म्हणून तिला मानल्या जातं, परंतु बौद्ध धर्मामध्ये आषाढ पौर्णिमा ही जगामध्ये अत्यंत श्रेष्ठ अशी पौर्णिमा आहे, ज्या दिवशी तथागतांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला. धम्मचक्र प्रवर्तन सूत्र सारनाथ या ठिकाणी केलं. इतिहासामध्ये आपण गेलो तर आषाढ पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा म्हणजे महामाया देवीच्या गर्भामध्ये प्रवेश तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा. ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा. ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाने पहिलं धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला, सारनाथ या ठिकाणी मृगदाय वनामध्ये धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि पंचवर्गीय भिक्खूंना धम्माचा उपदेश दिला, तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा. आणि ज्या दिवशी बौद्ध भिक्खू लोक आषाढ पौर्णिमेपासून तर आश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावासाला प्रारंभ करतात, तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा. आणि ज्या दिवशी तथागतांनी पाली भाषेला खरं तर धम्मभाषा म्हणून ज्या दिवशी उगम झाला, तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा. अशा या आषाढ पौर्णिमेच्या ऐतिहासिकाचं महत्त्व जाणून आर्याजी अभिधम्मा यांनी समाजामध्ये जे अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, रूढी परंपरा आहे आणि समाजामध्ये म्हणजे असंस्कारपणा आलेला आहे. म्हणजे आज समाजाकडे जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागातले उपासक जास्तीत जास्त व्यसनाधीनता झालेली आणि म्हणून कुटुंबामध्ये स्त्री ही जबाबदार आहे आणि कुटुंबामध्ये स्त्री ही संस्कार टाकणारी माता असते, भगिनी असते आणि म्हणून संस्कार चांगले घडावे या धम्म शिबिरातून स्त्रिया घडाव्यात, श्रामणेर म्हणून मुलं घडावेत, व्यसनाधीनता जी आहे तीही दूर व्हावी या शुद्ध हेतून आर्याजी अभिधम्मा आणि भंतेयस प्रज्ञाबोधी महाथेरो यांनी संयुक्तपणे श्रामणेर शिबिर आणि श्रामणेरी शिबिर असं दोन्ही अलग अलग म्हणजे व्यसनाधीनता जर मुलांमध्ये असेल तर ती दूर व्हावी, शिक्षणाचा अभाव असेल तर शिक्षण त्यांनी घ्यावं, चांगले संस्कार घडावे कारण चांगला संस्कार हा माणसाला जीवनाला घडवत असतो, बनवत असतो आणि म्हणून दुर्वर्तनातून चांगल्या सद्वर्तनाकडे
माणसं जाण्यासाठी किंवा स्त्रिया आणि पुरुष जाण्यासाठी या शिबिराचं आयोजन केलं आहे. आणि वर्षावासामध्ये तसं आपण जर पाहिलं तर 3-4 महिन्याचा वर्षावास असतो. त्या वर्षावासामध्ये प्रत्येक विहारामध्ये बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं वाचन केलं जातं. विहारामध्ये उपासक उपासिका हस्तशिलाचं पालन करतात. अशा पद्धतीनं 3-4 महिने बौद्ध उपासक उपासिका वर्षावासामध्ये अधिष्ठान करून धम्माचं आचरण करतात. आणि मला वाटतं श्रामणेर शिबिर सुद्धा एक आचरणाचाच एक भाग आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे एक शिबिर अनेक ठिकाणी होत असतात. आणि म्हणून यावर्षी अखिल भारतीय बौद्ध धम्म ज्ञानसागर प्रसारक मंडळ मावसाळा या ठिकाणी हे धम्म शिबिर होत आहे. या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये औरंगाबाद शहरातील उपासक उपासिकांनी आणि ग्रामीण भागातील उपासक उपासिकांनी यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान आज भिक्खू संघ आणि आर्या जी अभिधम्मा आम्ही सर्वजण या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद. असतात म्हणजे ह्या ज्या पदव्या असतात त्या वर्षावासानेच गिरल्या जातात. जर एखाद्या बौद्ध भिक्षूने वर्षावास 2-3 वर्ष केला नाही तर त्याची उपसंपदा सुद्धा बाद होऊ शकते. आणि म्हणून वर्षावास ही काय भगवान बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा रथ महान होतो. परंतु हा एक नियम घालून दिला आहे. वर्षावासामध्ये आपण गवत तुडवू नये. म्हणजे नदी नाल्याला पूर येतो त्याच्यातून बौद्ध भिक्खू वाहून जात होते. गवत तुडवलं जात होतं. शेतकरी त्याच्यावरती आरोप घेतले जात होते. आणि म्हणून भगवान बुद्धाने भिक्खूंना एक आदेश दिलेला आहे की वर्षावासामध्ये आषाढ पौर्णिमेपासून जर अश्विन पौर्णिमेपर्यंत एकाच ठिकाणी ध्यान मन चिंतन करावं. आणि त्यानंतर जे राहिलेले महिने आहेत ते चरद भिकवे चारिकं बहुजलिताय बहुजन सुखायात या तत्वज्ञानाप्रमाणे भिक्खूंनी 8 महिने जवळपास भ्रमण करत राहावं हा नियम भगवान बुद्धांनी सांगितला. बुद्ध धर्म हा महासागरासारखा. जशा नद्या आहेत सर्व नद्यांच्या सागराला मिळतात तशा सर्व जाती धर्मातील लोक या शिबिरामध्ये सहभागी होऊ शकतात. या श्रामणेर शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी आर्याजींनी सर्व शहरातल्या भिक्खूंना प्रत्यक्षात भेटून पत्रिका देऊन त्यांना निमंत्रित केलेलं आहे. मनमाडचे बंदी जे आहेत, मुंबईचे बंदी जे आहेत, एक बंदी जी दिल्लीवरून येत आहेत आणि जपानचे धर्मगुरू आहेत तर ते कंटिन्यू 10 दिवस त्यांचं सेक्शन टायमिंग दिलेलं जाणार आहे. तर ते दररोज 10 दिवस सुद्धा ते प्रवचन मार्गदर्शन करणार आहे. 6 जुलैला मावसाळ्याला 10 ते 15 बौद्ध भिक्षू येणार आहेत. त्यापैकी जर आणखी काही जर मावसाळ्याला राहू इच्छिले तर त्यांनाही आपण संधी देणार आहोत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणचे धर्मगुरू बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत 10 दिवस. सुद्धा त्याच्यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं असं ग्रामीण भाग असल्यामुळं ग्रामीण भागाच्या उपासकांनी त्यासाठी यावं. नाही इथून जे 2022 first I stayed in Gurgaon, then after that I came to Aurangabad. As of now, I have lived here for 2 years in Aurangabad. I'm Happy Science Monk. हे हॅपी सायन्स नावाची एक संस्था आहे जपानची. त्याचे भंतेजी I'm monk. Then Happy Science is a Buddhist-based universal religion from Japan. आणि हॅपी सायन्स हा बुद्धिस्ट एक पंथ आहे. ते जपानमधली संस्था आहे. ओके. आणखी एक विचारत होता, आता जे आपलं महाबोधी महाविहार मुक्तीचं आंदोलन चालू आहे त्याला जपान सरकारकडून यांच्याकडून कसा पाठिंबा मिळत आहे? त्यांना त्याचं माहीत आंदोलन Okay. This is I cannot say as an opinion based on Japan. Okay. ते जपानच्या नेतृत्वाने त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही सध्याच्या घडीला. So I can say my personal opinion. हे त्यांचं वैयक्तिक मत सांगणार आहे. Okay. My personal opinion is believer should organize their organization. Believers should organize their organization. जे पण तिथले समजा लोक आहेत ज्यांची त्यांच्यात आस्था आहे, जे बौद्ध लोक आहेत त्यांनीच त्याच्याबद्दल काही करू शकता आणि तेच त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडू शकता असं यांचं म्हणणं. This is my personal opinion. भारतातील त्यांना बौद्ध प्रचार करण्यासाठी आवडते सर नेमकं कोण त्यांना? पण ते
खूप चांगलं कार्य आहे, जे की बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी आणि लोकांना नॉलेज मिळण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जसं आत्ताच एका पत्रकाराने विचारलं की रिबर्थ, आता ही कॉमन गोष्ट आहे की तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो धम्म आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथामध्ये सविस्तर सोप्या भाषेत लिहिलं आहे, मराठीत, हिंदीत, इंग्लिशमध्ये, की पुनर्जन्म कोणाचा व कशाचा. तरी देखील आपल्याला एक शोकांतिका आहे की आपण तो प्रश्न परत विचारतो की कशा प्रकारे पंचमहाभूत एकत्र येतात आणि कशा प्रकारे ते विलीन होऊन निसर्गात विलीन होऊन पुन्हा ते एकत्र येतात आणि पुन्हा कसा आपला रिबर्थ होतो. म्हणजे सेम टू सेम जसाच तसा रिबर्थ न होता वेगवेगळ्या 31 जन्मभूम्यामध्ये आपला जो रिबर्थ होतो त्याबद्दल आपण सखोल अभ्यास करू शकतो, जो बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्म यामध्ये लिहिलेला आहे. म्हणजे सांगायचं एक उदाहरण होतं की आपण खूप मागं आहे आणि मग त्याच अनुषंगाने या आषाढी पौर्णिमे ते अश्विन पौर्णिमापर्यंत जो वर्षवासाचा पवित्र असा पर्व असतो बुद्ध धम्मातील लोकांसाठी, बुद्ध अनुयायांसाठी अस्मितेचा हा पर्व असतो आणि यामध्ये खूप सारं नॉलेज घेण्यासारखं असतं. आणि खरंच एक आनंदाची गोष्ट आहे की या छत्रपती संभाजीनगरामध्ये एक अभिधम्मा म्हणून ज्या आर्य जे आहे त्या खूप मोठं काम करत आहे, खूप धाडशीने, आणि त्यांना मार्गदर्शन असं लाभलेले आपले पूजनीय बंधे, पूजनीय बदंत यश प्रज्ञाबोधी महादेरो, तसेच आज आपल्याला लाभलेले यम सत्यपाल महादेरो, यांचं सर्व मार्गदर्शन असताना हा धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी खूप महत्वाचा आहे सध्याचा काळ. आणि आपण बघतोच आहे की सगळ्यांमध्ये अवेअरनेस वाढतोय आणि आणखी वाढावं याच उद्देशाने अभिधम्मा आर्याजींनी हा खूप चांगला उपक्रम एक मनामध्ये आणला आणि त्यांना भरभरून सगळ्यांकडून प्रतिसाद आहे, आमच्याकडूनही वैयक्तिक प्रतिसाद आहे. तसेच लोकही अनुयायी इच्छुक आहेत की सर्व बरेच जण ज्यांना खरंच दीक्षित व्हायचं होतं पण काही ना काही अडथळे, राहण्याची व्यवस्था जी की आपल्याला बदंत यश प्रज्ञाबोधी महादेरो यांच्या सानिध्यात राहायला, एक सहवासात राहायला भेटणार आहे, म्हणून सगळे लोकही प्रसन्न आहेत. ज्यांना हे पॉम्पलेट मिळाले आहे ते खूपच म्हणजे आनंदित आहेत की अशी श्रामणेरी शिबिर होते, तसेच ध्यान साधना शिबिरीचंही आयोजन आहे. येत्या 10 दिवस म्हणजे 10 जुलै ते 20 ते 21 जुलै पर्यंत हा श्रामणेरी शिबिरीचा कार्यक्रम असणार आहे. आणि सर्वांना आवाहन आहे की बघा, कुठल्याही धर्माचे असो अनुयायी, दानाला खूप महत्व आहे. मिलिंद प्रश्न या पुस्तकातही दिलेला आहे की आपण दान म्हणजे दुःखाचा समुद्र जर पार करायचा असेल तर आपल्याला दानाची जहाजेचा सहारा घ्यावा लागतो एक प्रकारचं. म्हणून एक दान पारमिता म्हणून जे ते आपल्या आर्यजींना तसेच या कार्याला मदत करतील अशी एक अपेक्षा त्यांच्याकडून बाळगतो आणि त्यांच्या पुण्यासाठीच त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे. यथाशक्ती जसं होईल तसं, असं माझं एक मत मी व्यक्त करतो. आणखी काही